पोलीस विभागातील गौप्यस्फोट लोकशाही मराठीवर करण्यात आलाय। महिला अधिकाऱ्यांना सापत्न वागणूक मिळते। महिला अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा हे वास्तव लोकशाही मराठीवर उघड केले। महिला अधिकाऱ्यांना सतत डावललं जाते। पोलीस दलातील काळं सत्य उघडकीस आले तर पोलीस दलातच असत्यमेव जयते घडतंय का हा सवाल आता उपस्थित होतोय। यासोबतच वैशाली मानेंची दखल आता पोलीस महानिरीक्षक घेतील अशी प्रतिक्रिया यावर नीलम गोरे यांनी दिली आहे। अनेक महिला पोलिसांनी केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा केला। यावर आयजी आणि गृहमंत्र्यांनी तपास करावा असं देखील गोरे म्हणतात। मी सुद्धा वैशाली माने यांची ऐकली मुलाखत आणि त्या प्रकारे त्या बोललेल्या आहेत त्याची दखल मला असं वाटतं पोलीस महानिरीक्षक तर घेतील। पण मी हा विचार करते की ही मुलाखतीतले दिलेले मुद्दे लिहून काढून तुमच्या मुलाखतीसह पोलीस महासंचालकांकडे पाठवावेत जेणेकरून त्याची दखल घेतली जाईल। आणि याच्यापूर्वी कुठल्याही वाहिनीवर न येता अनेक महिला पोलिसांनी माझ्याकडे ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्याचा मी वारंवार मला तर वाटतं निदान 15 तरी केसेसचा मी पाठपुरावा स्वतः केलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून या दृष्टीने अंतर्गत महिला सुरक्षेसाठी त्यांची कमिटी आहे ज्याच्यामध्ये स्वतः महिला IPS अधिकारी असतात। वेळोवेळी त्यांच्या कमिट्या पण केल्या जातात। पण सातत्याने या संदर्भातल्या तक्रारींकडे स्वतः IG आणि स्वतः गृहमंत्र्यांनी तपासून घ्यावं। त्यानुसार काही सुधारणा आवश्यक असेल तर ती जरूर करावी असं मला वाटतं। तर दुसरीकडे महिला अधिकाऱ्यांनी केलेले आरोप मी ऐकले नाहीत। या संदर्भात DG लक्ष देतील। महिला अधिकाऱ्यांच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भात DG साहेब लक्ष घालतील आणि जे काही त्या बोलल्या आहेत मला माहित नाही ते काय बोलले आहेत मी ऐकले नाहीये पण DG साहेब त्यात लक्ष घालतील। या संदर्भात DG साहेब लक्ष घालतील आणि जे काही त्या बोलल्या आहेत मला माहित नाही ते काय बोलले आहेत मी ऐकले नाहीये पण DG साहेब त्यात लक्ष घालतील। तर लोकशाही मराठीवर खरं तर पोलीस विभागातील गौप्यस्फोट करण्यात आलाय। महिला अधिकाऱ्यांना मिळते सापत्न वागणूक असा खुलासा लोकशाही मराठीवर करण्यात आलाय। महिला अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा हे वास्तव लोकशाही मराठीवर उघड केले। महिला अधिकाऱ्यांना सतत डावललं जातंय। पोलीस दलातील काळं सत्य आता उघडकीस आलंय त्यामुळे पोलीस दलातच असत्यमेव जयते घडतंय का हा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान यावरून आता नीलम गोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। महिला अधिकाऱ्यांनी केलेले आरोप मी ऐकलेले नाहीयेत। या संदर्भात DG लक्ष देतील। महिला अधिकाऱ्यांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।